मंगळवारी पहाटे रत्नागिरी नागपूर हायवेवर आगळगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले। पैकी एक गंभीर जखमी असून अन्य 9 जणांची प्रकृती ठीक आहे। जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी अपघाताची माहिती समजताच मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला। त्याचवेळी अपघातातील मृत व जखमींना शासनाकडून लवकरात लवकर मदत देण्याचे त्यांनी सांगितले। नामदार खाडे यांनी याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तातडीने चर्चा करून महाराष्ट्र शासन ऊसतोड कामगार मंडळाच्या माध्यमातून अपघातातील मृतांना 5 लाख, गंभीर जखमींना 1 लाख व किरकोळ जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे। दुर्दैवी घटना घडली। ऊसतोड कामगार हे कारखाने बंद झाल्यानंतर आपल्या घरी परत निघत असताना नागस फाट्यापाशी एका ट्रकचा आणि एका ट्रॅक्टरचा असा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवानं 5 लोक डेथ झाले, मरण पावले आणि 10 लोक हे हॉस्पिटल ॲडमिट केलेले आहेत। आता मी जस्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची भेट दिली, सगळे डॉक्टरपासून चर्चा केली, सगळी केली। 9% स्टेबल आहेत, काय अडचण नाही आहे। एक पेशंटचं थोडंसं न्यूरोसर्जनचा भाग आहे, तर त्यासाठी आता त्याचं MRI का CT स्कॅन करून आपण ते ताबडतोब ऑब्झर्वेशन करू। जर वाटलं तर आपल्याला इथं सोय होत असेल ठीक, नाही तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला शिफ्ट करू आणि त्याची सोय करायची आपण तसे आदेश आपण डीनला आणि तिथल्या सगळ्या डॉक्टरांना दिलेले आहेत। त्या पद्धतीने ही दुर्दैवी घटना घडली गेली आणि हे ऊसतोड कामगार दुष्काळ भागातून आलेले असतात, काय मंगळवेढ्यातून आहे, काय जतमधून आलेले आहेत, काय सांगोल्यातून आलेले आहेत आणि हे ऊसतोड कामगार पदार्थांना असा दुर्दैवी मोठा अपघात झाला। आज ह्या परिस्थितीचं सगळं आढावा मी जस्ट आता ऑफिसला गेल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे की जेणेकरून डेथ झालेल्या लोकांना आपण काय मदत करू शकतो का, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपल्याला सांगतील, पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणं हे माझं काम आहे एक पालकमंत्री नात्यानं आणि त्या पद्धतीने मी त्यांना ताबडतोब कळवतो आहे आणि त्यानंतर पुन्हा काय डिसिजन आपण डिक्लेअर करू। तर त्या दृष्टिकोनातून जे आता जे पेशंट्स आहेत, मी आता डीनला पण आणि रुपेशलाही सांगितलं की जर का डॉक्टरची जरुरी बाहेरच्या पडत असेल तरी त्यांनाही पाचारण करा, पण ट्रीटमेंटमध्ये कुठं हायवे करू नका, मेडिसिनमध्ये हायवे करू नका, बाहेरचे डॉक्टर पण बोलवून घ्या पाहिजे, तर त्यांचंही मार्गदर्शन घेऊन आपण ह्या पेशंटना दुरुस्त करायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। तर ह्या दृष्टिकोनातून आज मी आदेश दिलेले निश्चित परमेश्वर कृपेने आहे ते पेशंट सगळे दुरुस्त व्हावे, चांगले तंदुरुस्त व्हावे, ते घरी जावेत, एवढीच प्रार्थना माझी।